नमस्कार एस्पारंट्स, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ए बी क्रॅकिंग मंत्रा. तर आपण जानेवारीचे 2 भाग पाहिले. जर पाहिले नसतील तर या आय लिंकवर तुम्ही बघू शकता. तर आज आपण सुरू करूया फेब्रुवारीचा भाग 1. तर चला सुरू करूया व्हिडिओला. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती, तर ते तुम्ही बघून घेऊ शकता. तर फेब्रुवारी 2021 भाग 1 मध्ये आपण राज्यशास्त्र, इंटरनॅशनल आणि महाराष्ट्राबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहे. तर चला सुरू करूया राज्यशास्त्राबद्दल, पॉलिटीबद्दल. ॲक्च्युली बघितलं गेलं ना तर हे फेब्रुवारी मंथ असतो, पण ॲक्च्युली ती जी इन्फॉर्मेशन असते ती जानेवारी किंवा जे मेजर इव्हेंट्स राहिलेले असतात जसं की डिसेंबर किंवा मग नोव्हेंबरमधले, तरी सगळं कंपाईल करून मग हे एक मासिका बनते. तर त्यामुळे थोडेसे जे इन्फॉर्मेशन असतात फेब्रुवारी म्हटल्यावर की तर थोडंसं जानेवारी पण येऊ शकतं याच्यात. तर फेब्रुवारीची पण काही काही असतीलच, पण जास्त करून जानेवारीचे असतील जे राहिलेले असतील ते. तर चला सुरू करूया. तर पहिला आहे प्रजासत्ताक दिन. तर हे बघू शकता तुम्ही, प्रजासत्ताक दिन तुम्ही पाहिला पण असेल टी व्हीवर. वेगवेगळे स्टंट्स वगैरे करतात. आपलं शक्ती प्रदर्शन असतं इन शॉर्ट, की आपल्याकडे काय काय आहे, तोफ आहेत, मग फायटर जेट्स आहेत, ते वगैरे सगळं. आणि इवन आपल्याकडे खूप काही चीफ गेस्ट पण येत राहतात दुसऱ्या दुसऱ्या देशाचे. तर जसं की यावेळेसचं होतं 26 जानेवारी 2021चं, तर तेव्हा कोणीच चीफ गेस्ट आलेलं नव्हतं, कारण की जे ब्रिटनचे PM होते तर ते येणार होते, पण सध्या तर ही परिस्थिती चालू असल्यामुळे कोविड-19मुळे तर ते येऊ नाही शकले. तर आपण असं बघायचं आहे की आता कुठले कुठले चीफ गेस्ट कुठल्या कुठल्या वर्षी आले नव्हते. तर एक होतं 52, 56 आणि 66, या 3 वर्षी आले नव्हते, आणि आत्ताचं आहे 2021. तर स्टेटमेंट असा पण येऊ शकतो की कुठल्या कुठल्या वर्षी चीफ गेस्ट आले नव्हते. तर 4, 5, 6 असं असं पण ऑप्शन येऊ शकतात, किंवा मग डायरेक्ट स्टेटमेंट देतील ते की 4 वेळाच फक्त चीफ गेस्ट आले नव्हते. तर अशा प्रकारे पण प्रश्न असं बनवू शकतात ते. मग आता जो पहिला रिपब्लिक डे होता, आपला पहिला प्रजासत्ताक दिवस 1950 मध्ये साजरा केला, हे पण प्रश्न होऊ शकतो. तर त्यावेळेस कोणते चीफ गेस्ट आलेले? तर हे होते सुकार्नो, जे की इंडोनेशियाचे प्राईम मिनिस्टर होते. त्यानंतर 2018, 19 आणि 20चे पाहूया आपण. एशियनचे आलेले सगळे मेजर जे 10 कंट्रीज येतात एशियनमध्ये, तर त्यांचे प्रमुख आलेले. त्यानंतर 2019मध्ये सायरिल रामाफोसा, जे की साऊथ आफ्रिकाचे प्रेसिडेंट आहेत. मग त्यानंतर 2020चे जैर बोलोसोनारो, ते ब्राझीलचे आहेत. हे करंटचे रिलेटेड येतात, हे पण येऊ शकतात मॅच द फॉलोइंग वगैरेमध्ये. मग नंतर मॅक्सिमम टाइम्स, म्हणजे जास्तीत जास्त वेळा कुणाला बोलवलं गेलं तर 5 वेळा UK आणि फ्रान्सला बोलवलंय, मग 4 वेळा भूतान आणि रशिया, मग 3 वेळा ब्राझील, इंडोनेशिया आणि मलेशिया. तर या प्रकारे असं आपण पूर्ण होलिस्टिक स्टडी करू शकतो. एक प्रजासत्ताक दिवसबद्दल काय काय मेजरली विचारू शकतात. तर चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता सध्या तरी नागालँड खूप चर्चेत आहे, कारण की अफ्स्पा लागलाय. अफ्स्पा काय आहे ते पाहूया आपण आता. तर ॲक्च्युली काय झालेलं, जेव्हा क्विट इंडिया मुवमेंट चाललेली 15 ऑगस्ट 1942मध्ये, म्हणजे भारत छोडो आंदोलन चाललेलं, तर तेव्हा ब्रिटिशांनी हे कायदा लागू केलेला की स्पेशल पॉवर्स देण्यात आलेले मिलिटरीला, की तुम्ही कसंही, म्हणजे स्पेशल पॉवर्स काय काय असणार त्यात, तर तुम्ही कुणाची झडती वगैरे घेऊ शकता, मग कुणाच्या खोलीत जाऊन काही पण चेकिंग करू शकता, इवन मारू पण शकता. इथपर्यंत भयंकर सस्पिशियस पीपलला पण तुम्ही डायरेक्ट विदाउट वॉरंट अटक करू शकतात. इवन जर वेळ आली तर मारू पण शकतात. एवढं भयंकर कायदे लावलेले, कारण की तेव्हा खूप हाय लेवलवर ही मुवमेंट खूप हाय लेवलवर चाललेली, म्हणजे खूप व्हायलेंट झालेली ही मुवमेंट. त्यामुळे यांना फुल राईट्स दिलेले. त्यानंतर 1952मध्ये नागा नॅशनल काउन्सिल बॉयकॉट इलेक्शन्स, म्हणजे हे आसाममध्ये इलेक्शन बॉयकॉट केले त्यामुळे. त्यानंतर 58मध्ये एम्पॉवर्ड ओनली द गव्हर्नर्स ऑफ द स्टेट्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर्स ऑफ द युनियन टेरिटरीज टू डिक्लेअर एरियाज इन द कन्सर्न स्टेट ऑर द युनियन टेरिटरी. आता 1958मध्ये गव्हर्नर, राज्यपालांना पूर्ण काय म्हणतात पॉवर दिली की तुम्ही कुठलाही एरिया त्याला डिस्टर्ब एरिया म्हणून घोषित करू शकता. डिस्टर्ब एरिया म्हणजे अशांत क्षेत्र, तर हे करू शकता तुम्ही. त्यानंतर आपण बघू शकतो की 2 कमिशन होत्या, संतोष हेगडे आणि जस्टिस जीवन रेड्डी कमिशन. ह्या कुणाच्या संबंधात आहे तर अफ्स्पा बोलू शकता तुम्ही. तर आता सध्या तर अफ्स्पाचं ॲक्ट आणलंय 58मध्ये त्यांना पॉवर भेटलाय. तसं बघितलं तर 58मध्येच इंट्रोड्यूस करण्यात आलंय अफ्स्पा. तर हे आर्म्ड फोर्सेस जे असतात त्यांना स्पेशल पॉवर दिलेल्या असतात, तेच आहे. इवन जी इरॉम शर्मिला आहे, त्यांनी पण हंगर स्ट्राईक केलेली 2000मध्ये. 2000 पासून त्यांनी काहीच जेवलं नव्हते ते आत्तापर्यंत. आत्ता कुठेतरी सोडलं त्यांनी, कारण की मणिपूरमध्ये हे अफ्स्पा खूप खूप भयंकर होतं तेव्हा.
तर आता कुठल्या कुठल्या स्टेट्समध्ये पूर्ण राज्यात आहे, तर आसाम, नागालँड, मणिपूर. आता सध्या तरी नागालँड परत काढण्यात आलेलं, मग परत त्याच्यावर लावलं, पूर्ण नागालँडमध्ये लावलेलं आहे. मग मणिपूर कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्ट्समध्ये, तर तिरप, चांगलांग, लॉंगडिंग, अरुणाचल प्रदेशच्या हे 3 डिस्ट्रिक्ट्स आहेत. मग एवढं बारकाईने तर नाही, तर मेजर लक्षात ठेवायला पाहिजे, हे मेजर लक्षात ठेवायला पाहिजे. तर चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आपण पाहूया ऑनलाईनर पॉलिटीचे. तर पहिला आहे गोवा लिबरेशन डे 19 डिसेंबर. तर गोवा लिबरेशन डे म्हणजे काय, मुक्ती दिवस आहे हा गोवाचा. तर मुक्ती कोणापासून, तर पोर्चुगीजपासून. पोर्चुगीज आलेले 1498 मध्ये. जो पहिला आलेला तो वास्को द गामा होता. तर त्यानंतर यांचाच रूल होता आणि ते गेले केव्हा, तर 1961 मध्ये. तर आपणनी ऑपरेशन विजय म्हणून लष्करी कारवाई केलेली त्यांच्यावर. तर 18 डिसेंबरला 1961 मध्ये ऑपरेशन विजय लष्करी कारवाई करण्यात आली. त्यानंतर 19 डिसेंबरलाच आपल्याला ते सैन्य दल, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल यांच्या मदत घेण्यात आलेली पूर्ण. तर त्यानंतर 19 डिसेंबर रोजी गोवा ताब्यात घेण्यात आलेला आपल्या. तर ही पूर्ण स्टोरी होती, म्हणून इथं स्टोरी लिहिली आहे मी, बाकी काही नाही. त्यानंतर गुड गव्हर्नन्स डे 25 डिसेंबर 2014 पासून आपण साजरा करतात. त्यानंतर किशन रेड्डी लेड कमिटी टू लुक इन टू लडाख्स डिमांड फॉर इन्क्लुजन इन 6th शेड्यूल. आता जे 6वं परिशिष्ट आहे, तर त्यात किशन रेड्डी कमिशन म्हणतात आहे की तुम्ही लडाखचे जे डिमांड आहेत ते स्वीकार करा, की आम्हाला 6व्या शेड्यूलमध्ये जायचं आहे. 6वं शेड्यूल का, तर त्यात खूप काही त्यांना काय म्हणतात, राईट्स देण्यात येतात. जे युनियन टेरिटरीज वगैरे असतात ना, खूप क्रिटिकल असतात. जसं की आपल्या 6व्या शेड्यूलमध्ये 80 mm आहेत. आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मेघालया. तर त्यासोबतच ते म्हणतात की लडाख पण यायला पाहिजे ह्याच्यात. तर त्यांना वेगळ्या ऑटोनॉमस काउन्सिल वगैरे देण्यात येतात. त्यामुळे त्यांनी ही कमिटी स्थापन करण्यात आली की बाबा यांचे जे डिमांड्स आहेत ते इन्क्लूड करा 6व्या शेड्यूलमध्ये. त्यानंतर तेलंगणा हायकोर्टमध्ये पहिली महिला झाली आहे चीफ जस्टिस, जी की जस्टिस हिमा कोहली आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेक्शनकडे जाऊया. आता इंटरनॅशनल न्यूज संबंधात बघूया आपण. तर हे बघा, हे पूर्ण बैठक जी आहे ती UNSCची आहे. UNSC काय आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. तर हे ॲक्च्युली UNचंच पार्ट आहे एक. तर UNमध्ये 6 मेन ऑर्गन्स आहेत, 6 पैकी त्यातला एक UNSC आहे. तर आर्टिकल 23 नुसार UN चार्टरच्या अंडर ते कंपोजिशन केलं UNSCचं, आणि ह्याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्कमध्ये. त्यानंतर ह्याच्यात 15 मेंबर असतात, 5 परमनंट असतात आणि 10 नॉन परमनंट असतात. आणि त्या 10 नॉन परमनंटमध्येच आपला भारताचा 10 पैकी येतो त्यात. त्यानंतर 5 परमनंटमध्ये कोण कोण आहे, तर चायना, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि USA. तर तसं बघितलं गेलं तर एवढे आहेत UNमध्ये. पण जर जे बाकीचे ऑर्गन्स आहेत UNचे, तर ते रेकमेंडेशन करू शकतात. रेकमेंडेशन काय, सुझाव वगैरे त्यांना मेंबर स्टेट्सला देऊ शकतात, ते मानतील किंवा न मानतील. पण हे जे आहे सिक्युरिटी काउन्सिल, ह्याच्याकडं फुल पॉवर आहे की ते डिसिजन्स मेंबर स्टेट्स आर देन ऑब्लाइज टू इम्प्लिमेंट अंडर चार्टर, म्हणजे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे हे. त्यानंतर वेटो पॉवर असतो. वेटो पॉवर म्हणजे काय, हे 5 परमनंट मेंबर्स असतात. तर त्यांच्यामधलं आता आपलं चाललंय की इंडियाचं परमनंट मेंबरमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. तर कारण की का, तर ते दहशतवाद विरोधात आपण लढणार आहोत. दहशतवाद जे आहे त्याची डेफिनेशन वगैरे आपण कन्फाईन करणार आहोत. इव्हन पाकिस्तानच्या जे दहशतवाद आहेत त्याला पण रोखण्यासाठी पण हे एक भारी स्टेप आहे UNSCच्या परमनंट मेंबरशिपमध्ये जाण्यासाठी. ॲक्च्युली आपल्याला हे ऑफर केलेलं जवाहरलाल नेहरूने, पण ते आपल्याला ऑफर केलेलं UN सिक्युरिटी काउन्सिलने, पण जवाहरलाल नेहरूने हे चायनाच्या जेव्हा ते PM होते त्यांना दिलं, प्रेसिडेंट होते त्यांना दिलेलं. तर ही आपल्या हातातली संधी सुटलेली. पण ठीक आहे, आत्ताही आपल्याकडं खूप नॉन परमनंटचे पण भरपूर पॉवर्स आहेत. आत्ता पण आपण प्रयत्न चालू आहेत आपले. तर ह्याच्यात वेटो पॉवर आहे. वेटो म्हणजे काय, नकाराधिकार असतो त्यांना. तर 5 पैकी कुणी एक पण जर म्हटलं की बाबा ह्याला नाही घ्यायचं, तर ते सगळं पूर्ण खारिज होतं. म्हणून आपण अडकलोय. तर चायना पूर्ण नाहीच बोलतोय, आम्हाला नाही यायचं जर तुम्ही नाही येणार. तर हे सगळं आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता जे युनियन हेल्थ मिनिस्टर आहेत डॉक्टर हर्षवर्धन, तर त्यांना नॉमिनेशन भेटले बोर्ड ऑफ गावीमध्ये. गावी काय आहे, तर ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन, म्हणजे वॅक्सिनेशनच्या संबंधातच ही संघटना आहे.
तर ह्यात खूप मेजर प्लेयर्स आहेत, जसं की WHO आहे, युनिसेफ आहे, वर्ल्ड बँक आहे, मग गव्हर्नमेंट डोनर कंट्रीज आहे, सीओ गावी आहेत, बेल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आहेत, म्हणजे बिल गेट्स जे आहेत त्यांचं फाउंडेशन आहे हे. मग खूप सारे वेगवेगळे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स, डेव्हलपिंग कंट्रीजचे वॅक्सिन इंडस्ट्री, हे खूप म्हणजे मोठा समूह आहे आणि यांचं एकच उद्देश आहे की जे वॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन आहे त्याचा प्रसार व्हावा पूर्ण जगभरात. तर त्यासाठी युनियन हेल्थ मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन यांना नॉमिनेशन भेटले. ॲक्च्युली ते निवड होतील मला वाटते, ते पुढच्या ह्याच्यात बघूयाच आपण. तर ह्याची स्थापना झाली 2000 आणि ह्याचं हेडक्वार्टर आहे जिनेवा, स्वित्झर्लंड. आणि हे ॲक्च्युली काय आहे तर पब्लिक आणि प्रायव्हेट ग्लोबल हेल्थ पार्टनरशिप आहे. आणि यांचं गोल एकच आहे की ॲक्सेस टू इम्युनायझेशन इन पुअर कंट्रीज, जे गरीब देश आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, तर त्यांना हे इम्युनायझेशन पोचवायचं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. ह्युमन फ्रीडम इंडेक्स 2020 6वा ॲन्युअल रिपोर्ट आहे. ह्युमन फ्रीडम इंडेक्स म्हणजे काय तर मानवी स्वातंत्र्य निर्देशांक आहे हा. तर हे कोण काढतं तर कॅटो इन्स्टिट्यूट हे US चं आहे, कॅटो इन्स्टिट्यूट आणि फ्रेझर इन्स्टिट्यूट जे आहे कॅनडाचं आहे. हे दोघं मिळून ह्युमन फ्रीडम इंडेक्स काढतात आता सध्याचा तरी 2020चा. ह्यात 76 इंडिकेटर्स आहेत. म्हणजे काय 76 निर्देशांक आहेत आणि त्यानुसार हीच क्रमवारी ठरवली जाते की पहिलं कोण असणार, दुसरं कोण असणार आहे. यांची स्केल असते, एक 0 to 10 मध्ये ती स्केल असते आणि 10वर जे असेल त्याला सगळ्यात जास्त स्वातंत्र्य असणार आहे. ज्यांचं 10च्या जवळ असतील ते त्यांना जास्त स्वातंत्र्य दिले जाते. तर आपण पहिले 5 कंट्रीज कुठले ते पाहूया. न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, चायना, तिसऱ्या क्रमांकावर 2 आहेत, मग डेन्मार्क आणि मग ऑस्ट्रेलिया आहे. हे नंबर आकडेवारी करायची गरज नाही आहे, फक्त असंच ठेवले म्हणजे कळायला पाहिजे की किती क्लोज आहेत. 8.87चं स्वातंत्र्य यांना. त्यानंतर बॉटम 5 कुठले आहेत तर 162वर सिरियन आहे, म्हणजे सिरिया आहे हे इन शॉर्ट, मग सुदान, मग व्हेनेझुएला, मग येमेन, मग इराण. भारत कुठल्या स्थानावर आहे तर 111वा आहे 162 देशांपैकी आणि 2019 मध्ये 94 होतं, म्हणजे घसरण झाली बोलू शकतो आपण. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता ऑनलाईनच पाहूया इंटरनॅशनल न्यूजच्या संदर्भात. तर डिजिटल सर्व्हिसेस ॲक्ट आणि डिजिटल मार्केट ॲक्ट हे कशाच्या संबंधात आहे तर हे यूनं काय केलं ॲक्च्युली, संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये डिजिटल सेवांसाठी एक सारखा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. हा पूर्ण तसं बघितलं तर हा आराखडा इन शॉर्ट एक फ्रेमवर्क असणार आहे. तर ह्यामुळे ते पूर्ण नियंत्रण वगैरे करू शकतात, जे डिजिटल सर्व्हिसेस वगैरे असतील ते त्यांच्या संदर्भात आहे हा पूर्ण. त्यानंतर इंडिया बांगलादेश रिझ्यूम फ्राईट सर्व्हिसेस ऑन हल्दीबरी चिलहाटी रेल रूट आफ्टर 56 इयर्स. आता जे चिलहाटी हल्दीबरी आहे रेल्वे मार्ग आहे एक, तर तो बंदच होता. तर तब्बल 56 वर्षानंतर हे खोलण्यात आले. आणि हे कुणाच्या रेल रूट आहे, कुठल्या 2 देशांमध्ये तर इंडिया बांगलादेशच्या देशांमध्ये. फ्राईट सर्व्हिसेस म्हणजे काय तर हे मालवाहतूक जे असतं तर ते असणार आहे फ्राईट सर्व्हिसेस. त्यानंतर D10 ग्रुप काय आहे ॲक्च्युली G7 ग्रुप होता, तर त्यात 3 देशांचा समावेश करण्यात येईल आता सध्या. तर युकेनं ते प्रपोज केलं आहे. हे युकेनं प्रपोज केलं की बाबा आपण 3 देशांना पण घेऊ आणि पूर्ण D10 होईल. तर ते 3 देश कुठले कुठले आहेत तर इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ कोरिया, म्हणून ते G10 झालं आहे आता. ॲक्च्युली G10 बोलण्यापेक्षा ते D10चं ग्रुप आहे. आपल्याला वाटेल G10 पण येऊ शकतं, पण G10 नाही आहे, ते D10 आहे. ठीक आहे. त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स आहे 2021चा. तर हे ओरिजिनल रँकिंग ॲक्च्युली काय आहे, पासपोर्टची किती स्ट्रेंथ आहे. जर तुम्ही एक पासपोर्ट घेतला तर त्या पासपोर्टवर तुम्हाला विजा फ्री कुठले कुठले देश जाऊ शकता तुम्ही, तर ते ॲक्च्युली हे आहे. तर ते कोणी क्रिएट केले तर क्रिस्टियन H. केलिननं, हे चेअरमन आहेत हेनली अँड पार्टनर्सचे. आणि हे एक्सक्लुसिव्ह डाटा कुठनं येतो तर इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणणं हे काढतात पूर्ण वर्ल्ड. आणि हे मेंटेन करतं वर्ल्डचं लार्जेस्ट आणि मोस्ट ॲक्युरेट डाटाबेस आहे ट्रॅव्हल इन्फॉर्मेशनसाठी. तर जर टॉपवर कोण आहे तर बघू शकता तर जपान आणि सिंगापूर आहेत, ते टॉपवर आहेत. आणि ह्यांचं जर आपण पासपोर्ट काढलं तर हे विजा फ्री 192 कंट्रीजमध्ये जाऊ शकतो आपण. म्हणजे केवढं पॉवरफुल पासपोर्ट आहे यांचं. आणि सगळ्यात आणि जे सेकंड क्रमांकावर आहे ते साऊथ कोरिया आणि जर्मनी आहे, त्यांचं सेकंड पोझिशन आहे. आणि इंडियाचं जर पाहिलं तर इंडियाचा 90वा क्रमांक येतो. आणि जर इंडियाचा जर पासपोर्ट आपल्याकडे असेल तर 58 देशामध्ये आपण विजा फ्री जाऊ शकतो आपण. तर आपलं पण काही कमी नाही आहे, आपण पण वाढूया आता. सध्या जरा तंगी चालली आहे कोविडमुळे, नाहीतर आपण पण वाढूया, आपण हळूहळू ग्रोथ होईल आपली पण. चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहे इकॉनॉमिक्स संदर्भात. तर पहिला आहे इज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे काय व्यवसाय सुलभता अहवाल. ॲक्च्युली हे जरा सोपं पडतं इंग्लिशमध्येच, इज ऑफ डुईंग बिझनेस.
म्हणजे काय, किती इझी पडते तुम्हाला बिझनेस करायला तेच होतं इन शॉर्ट जर बघायचं म्हटल्यावर. तर हे कोण काढतं, वर्ल्ड बँक काढतं. हे कधीपासून सुरू करण्यात आलं आहे, तर 2003 पासून. आणि हे 10 डिफरंट पॅरामीटर असतात, जे की हे तुम्ही पाहू शकतात की पहिलं काय, स्टार्टिंग बिझनेस, मग परमिट, मग इलेक्ट्रिसिटीचं कसं आहे, प्रॉपर्टी काय, क्रेडिट काय, टॅक्स कसं भरताय, ट्रेड, रिझॉल्विंग इन्सॉल्व्हन्सी. इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय, जर कुठला इश्यू रेज झाला बाबा, दोन कंपन्यांमध्ये काहीतरी मतभेद झाले, तर ते तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता, तर रिझॉल्विंग इन्सॉल्व्हन्सी आहे. तर ह्या पॅरामीटर्सवर ते पूर्ण चेक करणार आणि त्याप्रमाणे तुमचं रँकिंग ठरवणार. सध्या तरी काय झालेलं ॲक्च्युली या अहवालामध्ये चुका दुरुस्ती करण्यात येत आहेत, तर ते करूनच त्यांनी अहवाल बनवण्यात आला आहे. आता सध्या तरी 2 पॅरामीटर अजून जोडले गेले, जसं की एम्प्लॉईंग वर्कर्स आणि कॉन्ट्रॅक्टिंग विथ द गव्हर्नमेंट. पण हे ॲक्च्युली हे ॲड तर केलेत, पण ह्याच्यावर रँक नाही ठरवणार, फक्त इन्क्लूड केलेत, हे इन शॉर्ट बोलू शकतो. त्यानंतर 2020मध्ये आपला क्रमांक 63वा आला 190 देशांपैकी, जे की चांगली कामगिरी आहे. मागच्या वेळेस आपला 77वा होता, हे बघू शकतो 2019मध्ये 77वा क्रमांक होता. आणि त्याच्या अगोदर 2018मध्ये 100वा होता. आणि आता 2020मध्ये आपलं 63वा आलं. जसं की आपली ग्रोथ होत चालली. आपलं टार्गेट आहे टॉप 50मध्ये यायचं आहे आणि ते लवकरच होईल पूर्ण. आणि पहिलं कोण आहे तर न्यूझीलंड आहे, नंतर सोमालिया आहे, जे की लास्ट आहे. नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आपण एवढं ऑनलाईन ट्रान्सफर वगैरे करत आहोत, तर आपल्याला NEFT, RTGS, IMPS सारखे आपल्याला न्यूजमध्ये दिसतच असतात. तर ह्यांच्यामध्ये फरक काय ते जाणून घ्या. त्याच्या अगोदर आपण त्यांचं फुल फॉर्म बघूया. NEFT काय तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, हे नावातच याचा अर्थ आहे बघा. मग रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. IMPS आहे इमिजिएट पेमेंट सिस्टीम, हे IM, हे P आणि हे S आहे. तर आता बघा ह्यांचे व्हॅल्यूज खूप डिफर करतात. जनरली बेसिक कंपॅरिझन बघितलं तर NEFT हे रुपये मिनिमम 1 पाठवू शकतो, ह्याच्यात मिनिमम 2 लाख आहेत. RTGS म्हणजे म्हणा रॉयल, R म्हणजे रॉयल म्हणजे रॉयल काम असणार, म्हणून 2 लाख मिनिमम असणार आहे. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवू शकता. IMPS पण 1 रुपये मिनिमम आहेत. मग हे पेमेंट ऑप्शन कुठले कुठले, तर ऑनलाईन ऑफलाईन करू शकता. आता आपल्याला वाटेल की NEFT फक्त ऑनलाईन असेल, पण नाही, ऑफलाईन पण करू शकतो आपण. मग ऑनलाईन ऑफलाईन RTGS पण हे फक्त ऑनलाईन आहे. IMPS फक्त ऑनलाईन आहे, हे इथं प्रश्न होऊ शकतो. त्यानंतर मॅक्झिमम ट्रान्सफर किती करू शकता. ॲक्च्युली बघितलं तर RTGSला अप्पर लिमिट नाही आहे कुठलीच, पण एक ते बँक टू बँक व्हेरी करतं, म्हणून इथं बेरीज बँक टू बँकच लिहिलं आहे. आणि ह्याची अप्पर लिमिट 2 लाख आहे IMPSची. मग सेटलमेंट टाईप काय, हाफ आवर बेसिस आहे, रिअल टाईम आहे. ठीक आहे, एवढं काय मॅटर नाही करत. सर्व्हिस हे मॅटर करतं. हे क्वेश्चन इथं एक तर हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे आणि हे एक इम्पॉर्टंट आहे. 3 ह्याच्यावर प्रश्न होऊ शकतो ह्यांच्यावर जर डिफरन्स विचारला तर. हे 24 तास अवेलेबल असणार, इवन IMPS पण 24 तास, आणि डिपेंड करतं बँकवर. तर हे पूर्ण ह्याचं डिफरन्स होतं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. RBI रिलीजेस फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. म्हणजे काय, RBIचं एक सब कमिटी आहे FSDC म्हणून. FSDC काय तर फायनान्शियल स्टॅबिलिटी डेव्हलपमेंट काउन्सिल. तर ही रिलीज करते फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. हिथंच एक प्रश्न होऊ शकतो डायरेक्ट, की बाबा FSR कोण रिलीज करतं. हे RBI पण टाकू शकतात किंवा FSDC पण टाकू शकतात, कुठले टाकलं तरी एकच येते. ह्याच्या अंडरच ती कमिटी म्हणून. तर FSDC काय, FSR काय आहे तर वित्तीय स्थैर्य अहवाल आहे. तर हे ॲक्च्युली ते तर बघूयाच आपण. रिपोर्टबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, पण एवढी मला महत्त्वाची नाही वाटली, म्हणून आपण FSDC बद्दल जाणून घेऊया थोडंसं. तर FSDC काय तर ही नॉन स्टॅट्युटरी म्हणजे काय, तर हे कायद्यानुसार नाही बनवली आहे, कुठलाच कायदा नाही आहे. डायरेक्ट हे एक काय म्हणतात, एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशन थ्रू बनली आहे ही. तर त्यानंतर हे पब्लिश केलं जातं बायॲन्युअली म्हणजे दर 2 वर्षाला FSR रिपोर्ट पब्लिश केला जातो. आणि ह्याची सुरुवात कोणी केली तर रघुराम राजन कमिटीनं केली 2008 पासून. त्यांनी फर्स्ट प्रपोज केलं की बाबा FSDC क्रिएशन करायला पाहिजे. आणि ह्याला हेड कोण करतं तर फायनान्स मिनिस्टर, तेव्हाचे अरुण जेटली होते जेव्हा त्यांनी हे चालू केलेलं. त्यानंतर मेंबर्स कुठले कुठले ह्याच्यात येतात, तर सगळे हेड जे आहेत फायनान्शियल सेक्टरचे, जे सेक्टर रेग्युलेटर असतात आपले, जसं की RBI, SEBI, प्रोव्हिडंट फंड, मग IRDA, मग फायनान्स सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मग फायनान्शियल सर्व्हिसेस, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर, जसं की अरविंद सुब्रमण्यम होते ते. त्यानंतर ह्याचे फंक्शन्स काय असणार आहे तेच असणार आहे, जसं की नॉर्मल असेल की फायनान्शियली आपली स्टेबिलिटी असायला पाहिजे. त्यामुळे काय काय आहे तर ते स्ट्रेंथन अँड इन्स्टिट्यूशनलाइज अँड फॉर मेंटेनिंग फायनान्शियल स्टेबिलिटी, तेच झालं. इंटर रेग्युलेटरी कोऑर्डिनेशन, प्रमोटिंग फायनान्शियल सेक्टर, मग मॅक्रो प्रुडेन्शियल सुपरविजन. हे ठीक आहे, हे बरोबर आहे, ह्याच्यातच अर्थ होतोय पूर्ण. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर प्रारंभ, द स्टार्टअप इंडिया इंटरनॅशनल समिट. तर ही एक इंटरनॅशनल समिट झाली आहे स्टार्टअपच्या संबंधात, प्रारंभ नाव आहे. तर ही 2 दिवस समिट होती. का तर ही 5वी ॲनिव्हर्सरी आहे स्टार्टअप इंडिया स्कीमची, जी लॉन्च केलेली जानेवारी 16, 2016मध्येच. 16/1/16 बोलू शकतो, हे लक्षात ठेवू शकता आपण.
की स्टार्टअप इंडिया कशात. आणि एक वेगळी स्कीम आहे स्टँडअप. स्टँडअप आणि स्टार्टअपमध्ये खूप फरक आहे. स्टँडअप वीकर सेक्शनसाठी आहे, म्हणजे खाली जे पडलेत तर त्यांना उचलायसाठी आपण स्टँडअप असं लक्षात ठेवू शकतो. आणि स्टार्टअप म्हणजे काय, इंजिन स्टार्ट करायचं म्हणून स्टार्टअप म्हणजे हे एंटरप्रेन्योरसाठी आहे. ठीक आहे. आणि हे ऑर्गनाईज कोण करतात तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड म्हणजे DPIIT हे पण देऊ शकतात. आणि हे कुणाच्या अंडर येते तर मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. हे ह्याच्या इथं एक प्रश्न होऊ शकतो. इव्हन UPSCला खूप महत्त्वाचं आहे. UPSC आणि MPSC दोन्हीसाठी इव्हन कंबाईन पण बोलू शकतं. ॲक्च्युली सगळीकडे जाऊ शकते, कुठलीच एक्झाम अशी विदाऊट करंट अफेअर्स होऊच नाही शकत. तर ठीक आहे. ह्याच्यात कोण कोण आहे पार्टिसिपेशन, ॲक्च्युली हे महत्त्वाचं राहतं. हे बिमस्टेकचं इन्व्हॉल्वमेंट आहे आपल्यात. बिमस्टेक काय तर बांगलादेश, इंडिया, म्यानमार इथं झालं BIM, श्रीलंका इथं, मग थायलंड इथं, आणि ॲक्च्युली इकॉनॉमिक कॉरिडॉर बोलू शकतं. ते नंतरचं काय माहीत नाही आता सध्या तरी क्लिक होत नाही आहे, तर नंतर पाहूयात. तुम्ही बघू शकता हे होमवर्कसाठी की बिमस्टेक काय आहे. तर हे नेशनचं फर्स्ट एव्हर कॉन्क्लेव्ह आहे. तर यांचं फोकस हेच असणार की जे मल्टीलॅटरल कोऑपरेशन असायला पाहिजे, मग एंगेजमेंट विथ कंट्रीज असायला पाहिजे अराउंड द ग्लोब टू कलेक्टिव्ह डेव्हलपमेंट स्ट्रेंथन द स्टार्टअप इकोसिस्टम. म्हणजे स्टार्टअपचं जे आहे इकोसिस्टम त्याला स्ट्रेंथन करायचं आहे इन शॉर्ट. तर स्टार्टअप इंडिया स्कीमबद्दल आपण थोडंसं बघूया. जसं की मी हे सांगितलं 16/1/16. तर हे आहे डेट ऑफ लॉन्चिंग. गव्हर्नमेंट मिनिस्ट्री सांगितली, आपली डिपार्टमेंट झाले आणि लॉन्च कोणी केलेलं तर अरुण जेटली होते तेव्हाचे फायनान्स मिनिस्टर. आता हे कधी लॉन्च करण्यात आली, ॲक्च्युली काय झालेलं, PM नरेंद्र मोदी जेव्हा निवडून आलेले 15 ऑगस्ट 2015 रेड फोर्टमध्ये न्यू दिल्लीमध्ये त्यांनी घोषणा केलेली ही कॅम्पेनची. त्यांना तेव्हा ॲड्रेस केलेलं आणि त्यांनी म्हटलेलं की आपण 75 स्टार्टअप सपोर्ट हब बनवायचे पूर्ण भारतात. तर हे होतं. बाकी त्यानंतर तर या दिवशी त्यांनी लॉन्च केलीच. त्यानंतर हे कोण एलिजिबल असेल जे अप्लाय करेल स्टार्टअप इंडिया स्कीममध्ये, तर पहिलं आहे की एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा पार्टनरशिप फर्म किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हे करू शकतात, ज्यांचं कार्यकाल 10 वर्षापेक्षा कमी असेल जेव्हा त्यांनी इन्कॉर्पोरेट केली. समजा आता 10 वर्ष कमी म्हणजे आत्ता 2021 आहे, तर 10 वर्ष म्हणजे किती, 2011 म्हणजे 2012-13 पासून जे असतील तर त्यांना ते अप्लाय करू शकतात. 10 वर्ष कमीत कमी असायला पाहिजे. त्यानंतर त्यांचं टर्नओव्हर 100 करोडच्या पण खालीच असायला पाहिजे. तर हे अप्लाय करू शकता स्टार्टअप इंडियामध्ये. इव्हन आपण पण स्टार्टअप सुरू करू शकता. विचार करा, होऊन जाईल, काय नाही. तर नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता बघूया आपण गव्हर्नमेंट मेजर्स काय काय आहेत जे प्रमोट करतात स्टार्टअप कल्चरसाठी. ॲक्च्युली हे डिटेलमध्ये काय घेतलं आहे तर कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. इव्हन हे MCQ बनण्याचे खूप जास्त चान्सेस आहे, म्हणून ह्याच्यात मग खूप डिटेलिंग केलं आहे. तर आपले जे स्टार्टअपसाठी कुठले तर मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह आहे, मग अटल इनोव्हेशन मिशन आहे, हे UPSCमध्ये प्रश्न आलेला 2019मध्ये. मग त्यात काय होतं की बाबा एंटरप्रिनरशिप आणि थ्रू सेल्फ एम्प्लॉयमेंट टॅलेंट युटिलायझेशन म्हणजे सेतू करणार हे. मग जेव्हा इनोव्हेटर जे आहेत त्यांना पूर्ण सपोर्ट भेटेल, मेंटरशिप भेटेल त्यांना. मग त्यानंतर स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम आहे जे इम्प्लिमेंट होईल 1 एप्रिल 2021 पासून. त्यांचं एम हेच असणार आहे की फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करणार जे स्टार्टअप्स आहे त्यांचं जे कन्सेप्ट आहे, मग प्रोटोटाईप डेव्हलपमेंट आहे, प्रोडक्ट ट्रायल्स आहे, मार्केट एंट्री, कमर्शियलायझेशन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर ऑनलाईनच पाहूया इकॉनॉमीचे. तर अशोकनगर 1 हे इंडियाचं 8वं हायड्रोकार्बन प्रोड्युसिंग बेसिन होईल, जे की आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 24 डिसेंबर जे की नॅशनल कन्झ्युमर राईट्स डे आहे, तर त्याची थीम होती न्यू फीचर्स ऑफ द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. म्हणजे ॲक्टच इन शॉर्ट, ॲक्टचेच फीचर सांगितलेत. त्यानंतर D2H डायरेक्ट टू होम, आपले जे इसको लगाडाला जो लाईव्ह जिंगालाला ते डायरेक्ट टू होम आपल्याला जे TVचं कनेक्शन भेटतं सॅटेलाईट थ्रू, तर ते त्याच्यात 100% FDI करण्यात आले. FDI आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे परकीय गुंतवणूक. त्यानंतर DigiBox एक प्रकारे हे एक स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. तर हे नीती आयोगचे CEO आहे जे की अमिताभ कांत, हे पण एक IAS ऑफिसर आहेत सिनियर. तर त्यांच्या अंतर्गत हे खोलण्यात आले DigiBox लक्षात ठेवा, नीती आयोगच्या संदर्भात आहे आणि हे जर स्पेसिफिक झालं तर स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे एक. त्यानंतर लिथियम रिफायनरी जी इंडियाची पहिली आहे ती गुजरातमध्ये आहे. लिथियम जी आपली बॅटरीज वगैरे असतात मोबाईलच्या, तर ते लिथियममधूनच बनलेले असतात. त्यानंतर 100th रन ऑफ किसान रेल, तर 100वी रेल ही धावली आहे. तर कुठून तर महाराष्ट्राच्या सांगोला जिल्ह्यातला म्हणजे महाराष्ट्रातला सांगोला जो की सोलापूर जिल्ह्यात आहे, ते वेस्ट बेंगॉलच्या शालिमारमध्ये. तर ही तिथून तिथपर्यंत धावली आहे.
हे महाराष्ट्र, हे वेस्ट बेंगॉल समजा, इथं गेली आहे ती. तर 100वी रन होती, म्हणजे धावली ही. त्यानंतर सुनीत शर्मा हे रेल्वे बोर्ड चेअरमन झालेत आणि CEO पण. त्यानंतर टॉय कॅथॉन काय आहे, तर हे इन शॉर्ट टू प्रमोट इंडिजिनस इंडस्ट्री, जे भारतातले जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना प्रमोट करणे, म्हणजे स्वदेशी काइंड ऑफ बोलू शकतो, स्वदेशी टाईप ऑफ स्कीम आहे टॉय कॅथॉन. तर उजाला काय आहे, तर उन्नत ज्योती अफोर्डेबल LED लाईट्स जे आहेत त्याचं वाढवायचं महत्त्व किंवा त्याला प्रसार करायचा LEDचा. तर हे उजाला स्कीम आहे. आणि एक असते उज्ज्वला काय, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. उजाला तर तुम्ही सांगितलेलंच आहे. ही कधी आली स्कीम, तर ही 5 जानेवारी 2015 मध्ये आली. तर आपण नेक्स्ट सेक्शनकडे जाऊया. महाराष्ट्र संदर्भातचे न्यूज पाहूया आपण. तर महाराष्ट्राचं पहिलं स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी असणारे पुण्यामध्ये, जे कोणी ऑर्गनाईज केले, तर आपले जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत ते सुनील केदार. हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं पहिलं स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी पुण्यात. त्यानंतर लेटर टू मदर, ॲक्च्युली हे मोदीचं पुस्तक आहे. ॲक्च्युली ओरिजिनल हे साक्षीभाव म्हणून, हे गुजराती पुस्तक आहे ॲक्च्युली साक्षीभाव. तर त्याला इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यात आले लेटर टू मदर, आणि हे आहे नरेंद्र मोदीच्या लिखितमध्ये. तरी लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं ठरतं कारण की मोठी पर्सनॅलिटी आहे. त्यानंतर महाराष्ट्र बॅग्स रनरअप्स, म्हणजे महाराष्ट्रानं बेस्ट स्टेट सेकंड, रनरअप म्हणजे सेकंड क्रमांक बोलू शकतो. बेस्ट स्टेटमध्ये पण सेकंड आहे. बेस्ट सिविक एजन्सी, बेस्ट स्टेट इलेक्शन कमिशन, बेस्ट स्टेट फायनान्स कमिशन कॅटेगरीजमध्ये आपण रनरअप आहोत. रनरअप म्हणजे सेकंड क्रमांक आला आहे आपला. आणि हे युनियन मिनिस्ट्री फॉर हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स आहेत मिस्टर हरदीप सिंग सुरी. तर यांनी हे ऑर्गनाईज करण्यात आलेलं. आता आहे ही खूप चांगली गोष्ट आहे की पुण्याच्या ज्या आयती शर्मा आहेत, ही इथं पाहू शकता आपण. तर त्यांना सेकंड प्राइज भेटला आहे. कशात, तर नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवलमध्ये. आणि हे आहेत ओम बिर्ला, जे की लोकसभाचे स्पीकर आहेत. तर त्यांच्या हस्ते त्यांना नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल भेटले. ह्याच्यात नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवलमध्ये सेकंड प्राइज पटकावला आहे त्यांनी पूर्ण कंट्रीमध्ये. आता ज्यांनी जानेवारीचा व्हिडिओ पाहिला असेल 2021चा माझा, तर त्यांच्यासाठी हे एक प्रश्न आहेत, 2 प्रश्न आहेत. तर भूषाणचार आयलंड कुठल्या कंट्रीचा पार्ट आहे, आणि मग कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मी पूर्ण वाचणार नाही कारण की वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल कुठं ट्रॅप असणार आहे. तर तुम्ही प्रयत्न करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा ह्याची उत्तरं. तर धन्यवाद. ॲक्च्युली जी PDF आहे, तर इथं तुम्ही बघू शकता शो मोर म्हणून, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असतं हे बघा, हे खाली तुम्ही व्हिडिओच्या खाली पाहू शकता इथं. तर शो मोर किंवा असं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल, तर तिथं खाली आपल्याला PDF पूर्ण सापडून जाईल. आणि इकडे एक सबस्क्राईब बटन पण असतो, ते पण सबस्क्राईब करा जर तुम्हाला पुढच्या न्यूज पाहिजे असतील तर. थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.